कामगार नेते हरिश्चंद्र भगत यांचा अमृत महोत्सव संपन्न। रविवार दिनांक 7 जुलै रोजी कर्जत येथील शेळके मंगल कार्यालय येथे कामगार नेते तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी श्री हरिश्चंद्र भगत तथा अण्णा यांचा 75वा वाढदिवस कुटुंबीय नातेवाईक आणि मित्रमंडळींसह मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। संजीवन मंत्राचे प्रणेते देवजी बुवा यांच्या वंशात जन्मलेल्या अण्णांचे वडील काशीनाथ भगत हे चिंचवली गावचे माजी सरपंच आणि पोलीस पाटील होते। हरिश्चंद्र भगत हे कामगार जीवनात अनब्रेको कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट कामगार नेते म्हणून कार्यरत होते। महामुंबई चॅनलचे संपादक श्री मिलिंद खार पाटील यांचे ते मामा आहेत। या वाढदिवसाला रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद पाटील, महामुंबई चॅनलचे संपादक श्री मिलिंद खार पाटील, ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष अनिल साळवी, अल्ट्रा लॅबोरेटरीचे पर्सनल मॅनेजर BS म्हात्रे, उद्योजक सूर्यकांत पाटील, नेरे येथील वासुदेव गवते मामा, रायगड जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित केलेल्या शिक्षिका शारदा खार पाटील, आदर्श शिक्षक आत्माराम मांडवकर, डोंबिवलीचे संजय दाते, गावदेवी मंडळ कलवाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते। सदर वाढदिवसानिमित्त माऊली महिला हरिपाठ मंडळ चिंचवली यांच्या सुश्राव्य हरिपाठाचे आयोजन करण्यात आले होते। आज वडिलांची 75वी साजरी करतोय, 100वा वाढदिवस परदेशात साजरा करीन, त्यावेळी उपस्थित सर्वांना मी जिथे परदेशात राहतो तिथे नेईन, असे अण्णांचा मुलगा सचिन भगत यांनी सांगितले। अण्णांची बहीण शारदा खार पाटील यांनी सांगितलं की बालपणी अतिशय हेकेखोर असलेल्या माझ्या या भावाला अतिशय चांगल्या घराण्यातील मुलगी पत्नी मिळाल्यामुळे तिने अण्णांचा स्वभाव शांत झाला आणि आता ते हरिपाठामध्ये रमत आहेत। पत्नीच्या रूपाने परीस घरात आला आणि हरिश्चंद्राचे सोने झाले। पर्यटन स्थळे पाहण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर देखील ते या वयात नव्या ताकदीने नव्या जोमाने जात असतात। आपल्या मनोगतात अण्णा म्हणाली की मला 75 वर्ष झाल्याचे वाटतच नाही, मी अजून तरुण आहे। याचबरोबर आयुष्यातील सर्व यशाचे श्रेय त्यांनी त्यांच्या पत्नीला दिले। आजही यानंतर 75 दिव्यांनी ओवाळून औक्षण त्यांना करण्यात आले। जोरदार पाऊस असताना आणि हवामान खात्याचा सावधानतेचा इशारा असताना देखील हरिश्चंद्र भगत उर्फ अण्णा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रायगड, ठाणे, मुंबई, सातारा, पुणे या जिल्ह्यातील शेकडो नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते। अण्णा, तुम्ही शतायुषी व्हा असा शुभाशीर्वाद सर्वांनी दिला। महामुंबई चॅनलसह मिलिंद खार पाटील, कर्जत। मुलांना शिक्षण झालं, ते नोकरीला लागले, चांगले बाहेर गावी गेले, परदेशात गेले, खरं चांगलं झालं। आता दुसरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला आम्हाला पर्यटन स्थळ बघायचे असतात, पुढे जायचं असं फिरायचं असं, तेव्हा आम्ही, माझा मुलगा, माझे भावजे, माझा भाऊ, आम्ही सगळीकडे भरपूर फिरून आलो। भावाचं तर काय सांगा, भाऊ आणि भावजेचं काय सांगता येत नाही। त्याने परदेशात जाऊन पण आले, त्यानंतर ते 4 धाम 2-3 वर्षांनी केलं। संपूर्ण भारत देश तरी धोंडवला फिरले आणि आमच्यावर सगळे किल्ले वगैरे बघितले। आम्हाला खूप खूप आनंद होत होता। भाऊ भाऊजाई पण माझ्या बरोबर येत होती, मला पण आनंद होत होता। आता दुसरा शेवटचा प्रसंग मी सांगते, तर ज्या वेळेला मी आजारी होते त्यावेळेला माझ्या भाऊ भाऊजाईला समजलं का आणि इकडे मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। 75व्या वर्षी अण्णांचा 100वा पण वाढदिवस आपल्याला करायचा आहे आणि 100वा वाढदिवस अण्णांचा जिकडे राहतो तिकडे सगळ्यांना निमंत्रण देतो। 100वा वाढदिवस आपण तिकडे करूया, हा 75वा इकडे, हा अण्णांचा 100वा पण करायचा। मित्रमंडळी, नातेवाईक यांचे सर्वांचे मी पहिल्यांदा माझ्या निमंत्रण मानलं आभार मानतो। मी आज 75 वर्षामध्ये पदार्पण केलं असं मला वाटतच नाही। पहिल्यांदा आम्हाला अजिबात वाटत नाही तुम्ही 75 वर्ष झाले, अजूनही तुम्ही 50 खाली जर असं वाटतं माझी मला खात्री पडत पहिल्यांदा मी